21-22 के बाद में जैसे उसमें बहुत बड़ा फर्क पड़ा है। 21-22 में ये 57-43 हो गया, मतलब कि जो सैलरी है, ऑपरेशन है, मेंटेनेंस है, वो घट के 73-74 से घट के 57% पे आ गया। और जो कैपिटल एक्सपेंडिचर है, जिसको हम रियल विकास बोलते हैं, वो 43 पे चला गया। और इस बार जो बजट है 22-23 का, ये और सुधार होके 51-49 हो गया है। मतलब 51% रेवेन्यू एक्सपेंडिचर है, जो अमाउंट आता है 23,294 करोड़, 23,294 करोड़, और कैपिटल एक्सपेंडिचर है 22,646 करोड़। अगर इसका रेशियो निकालो, दोनों को ऐड करोगे तो ये फिगर आ जाता 45,949, और अगर इसका रेशियो हुआ तो रेशियो आएगा 51-49। कि लगभग अभी ऐसा हो गया है कि 1 रुपए में 50 पैसे खर्च हो रहा है विकास के ऊपर, और 50 पैसे खर्च हो रहा है सैलरीज कंपोनेंट और उसके ऊपर। जो एक टाइम में 81-19 था, मतलब 81% जा रहा था सैलरीज पे, आज लगभग हम 50-50 पे ले आए हैं। क्योंकि जो हमारे मान्यवर नागरिक हैं, उनके को जो फायदा होता है वो कैपिटल एक्सपेंडिचर से होता है। उनको ये फर्क नहीं पड़ता कौन कितनी पगार ले रहा है, कौन कितना ऑपरेशन मेंटेनेंस में खर्चा कर रहे हैं। तो उसको हमने धीरे धीरे पिछले 5 साल में, स्पेशली लास्ट 2 सालों के अंदर, हम उसको ऑलमोस्ट 50-50 टच कर दिया है, जो इसे एक टाइम 81-19 था। ये एक बहुत बड़ी उपलब्धि है। दिस इज वेरी बिग अचीवमेंट इन दिस बजट, दैट इट इज वेरी रेयर इन द कंट्री that 81% from 81-19 in 5 years we have come down to now almost, not almost but actually 51-49. दूसरा, इसमें जो टोटल 17% का इंक्रीज हुआ है पिछले साल के मुकाबले में। और पिछले साल दूसरी इसमें सबसे बड़ी इंपॉर्टेंट बात यह है कि लास्ट ईयर हमने जो 39,000 करोड़ का जो एस्टिमेट बनाया था बजट का, जो बढ़ के 45 हुआ है, उसमें करीबन 22,000 करोड़ था, जो ऑलमोस्ट 50%, 43% जो इसका रेवेन्यू एक्सपेंडिचर था, और 17,000 कैपिटल एक्सपेंडिचर था। और जो हमारा उत्पन्न था आमदनी, वो आमदनी हमारी जो लगभग जो लास्ट में एस्टिमेट किया था, उससे हमारी आमदनी 10,000 करोड़ बढ़ गई है। हाँ, जो हमारे रिसीप्ट थे वो प्रोजेक्टेड थे 22,000 करोड़, वो अब तक हमारे पास लगभग 30,000 करोड़ रुपया आ चुका है, और 33,000 करोड़ का हमारा एस्टिमेट आएगा। और ये बड़ा रेयर बात है कि आप जो अपने उत्पन्न को कैलकुलेट करते हो, जैसे हमने बोला है कि 22-23 में हमारी इनकम क्या होएगी, जो हमारी 21-22 की इनकम थी उसके मुकाबले में हमारा करीब 10,000 करोड़ एक्स्ट्रा इनकम हुआ है। इसका मेन कारण ये है, और इट इज वेरी रेयर दैट व्हेन यू एस्टिमेट सम इनकम ऑफ कॉर्पोरेशन, देयर इज जंप ऑफ 10,000 करोड़ अबव दैट इनकम। इसका मेन कारण ये है कि हमने जो हमारा डेवलपमेंट प्लान है, डीपी प्लान, वहाँ पे हमें प्रीमियम्स मिलते हैं। जो जब हम बिल्डिंग परमिशन देते हैं, 22 तरह के प्रीमियम्स होते हैं। हमने अंदाज़ा लगाया था कि उसमें रफली हमें 2,000 करोड़ की उत्पन्न होएगी, परंतु 2,000 के अगेंस्ट मैं आपको एग्जैक्ट फिगर देता हूँ, 1 मिनट।
हाँ, तो हमने प्रोजेक्ट किया था कि हमारा जो डीपी से डेवलपमेंट प्लान डिपार्टमेंट से हमारा जो इनकम होएगा वो 2000 करोड़ होएगा, उसका वो इनकम हमारा प्रोजेक्टेड 14,750 करोड़ है। मतलब अगेंस्ट 2000 करोड़ वी आर एक्सपेक्टिंग नाउ 14,750 करोड़ रुपीज अगेन फ्रॉम डीपी, जिसमें से हमें जनवरी एंड तक 13,548 करोड़ 13,543 करोड़ 13,543 13,543 crore already it has come to us against 2,000 crore, and the projection is that since whole February and whole March is left, by 31st March this figure will become 14,750 crores. So there is a huge jump from 2,000 crore to 14,750 crore. Not only this, because of this our interest over our reserves, which was estimated last year that our जे काही आमची डिपॉजिट्स होती, last year it was 82,000 crore deposits, it was expected that we will get 975 crore interest on deposits, but because of this even that figure has jumped from 975 crore to 12,005 crores. मतलब वहाँ पे भी 975 करोड़ के जगह पे 1205 करोड़ इंटरेस्ट बन गया, क्योंकि जब ये पैसा आया, ये इंटरेस्ट पे गया, उससे लगभग 230 करोड़ इंटरेस्ट आ गया। तो 230 करोड़ करो 15,000 जो 750 से लगभग 15,000 करोड़ हो गया हो, क्योंकि अगर ये पैसा ना आता तो 235 करोड़, वो 230 करोड़ आपको ब्याज ना मिलता। सो दिस इज अ वेरी ह्यूज अचीवमेंट ऑफ बीएमसी, एंड I think it is clear that हम बोलते हैं कि हमारी इनकम की 22,000-23,000 करोड़ रहेगी, उससे 8,000 करोड़ एक्सपेंस आ जाए। तीसरा पॉइंट है, आज हमने दो बड़ी इंपॉर्टेंट स्कीम्स अनाउंस की हैं, इसका इमीडिएटली उसमें एक जो स्कीम है वो दोनों ये स्कीम्स मेरे हिसाब से हमारे मान्यवर नागरिकों के लिए अत्यंत इम्पॉर्टेंट हैं। दे आर वेरी वेरी इम्पॉर्टेंट एंड क्रिटिकल फॉर आवर ऑनरेबल सिटीजन्स। वन स्कीम इज वी हैव नेम्ड एज हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे आरोग्य केंद्र। सो ये जो आरोग्य केंद्र हैं, ये हर लगभग 60 से 65 हज़ार पॉपुलेशन के लिए एक केंद्र बनाया जाएगा हेल्थ इनका, और ये नेबरहुड क्लिनिक्स हैं आपकी, और इसका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र आपले शेजारी असा याचं नाव आहे, और इंग्लिश में इसको बोला जाएगा कि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेबरहुड क्लिनिक। हेल्थ सेंटर एट योर नेबरहुड। इसमें इस टोटल बंबई में हम 200 सेंटर खोलेंगे, जिसमें से 100 सेंटर इस प्रेजेंट बजट में खुलेंगे 22-23 में, और 100 सेंटर खोले जाएंगे 23-24 में। हर सेंटर में डॉक्टर्स नर्सेज का स्टाफ रहेगा। प्राइमरी हेल्थ केयर के लिए ये बनाए जा रहे हैं, और यहाँ पर लगभग 101 पैथोलॉजिकल टेस्ट और उसके अलावा 38 रेडियोलॉजिकल इंटरवेंशंस। पैथोलॉजिकल टेस्ट में आपका ब्लड टेस्ट है, यूरिन टेस्ट है, स्टूल टेस्ट है, लिपिड प्रोफाइल है, अनेक प्रकार के जो ऐसे पैथोलॉजिकल टेस्ट हैं, उसकी 101 टेस्ट की लिस्ट बनाई है हमने। और इसके अलावा जो रेडियोलॉजिकल टेस्ट हैं, जैसे कि MRI है, CT स्कैन है, एक्सरे है, 2D इको है, या महिलाओं में मेमोग्राफी है, ऐसे 101 प्लस 38 139 टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट किए जाएंगे इस सेंटर्स में, नाम मात्र कीमत पे, जो भी हम 5 रुपये 10 रुपये एंट्री फीस रहती है उसको लेके।
और सारे टेस्ट फ्री में रहेंगे, चाहे आपको रिपीटेड टेस्ट करवाने पड़ेंगे वही फ्री में रहेंगे। और ये फैसिलिटी मुंबई के हर मान्यवर नागरिक को रहेगी। इसमें 100% लोग पात्र रहेंगे, इसमें कोई भेदभाव नहीं है, कोई इसमें रिजर्वेशन नहीं है, कोई इसमें क्लासिफिकेशन नहीं है। एवरी सिटीजन ऑफ मुंबई विल बी एंटाइटल्ड फॉर दिस फैसिलिटी। और इसमें ये जो केंद्र बनाए जाएंगे, पहले तो इसमें हमने कुछ कैपिटल एक्सपेंडिचर करके इसको हम अच्छा बनाएंगे, जहाँ वेटिंग रूम होएगा, डॉक्टर कैबिन होएगा, और वहाँ पे डिस्पेंसेशन के लिए जो बेसिक जेनरिक मेडिसिन्स हैं, जैसे कि कोई किसी को प्राइमरी एलिमेंट है, गला खराब है, बुखार है, पेट खराब है, खांसी है, सर दर्द है, इस तरह की जेनरिक मेडिसिन वहाँ फ्री ऑफ कॉस्ट दी जाएंगी। और इसके अलावा जो मैंने आपको बताया कि जो 101 प्रकार के पैथोलॉजिकल टेस्ट और 38 प्रकार के रेडियोलॉजिकल टेस्ट हर नागरिक को फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध किए जाएंगे। और इसका पीछे मैकेनिज्म रहेगा कि हम अभी जल्द ही अगले 8-10 दिनों में हम एक निवेदन निकालेंगे। जो बम्बई में 56 लैब्स हैं, पैथोलॉजिकल लैब्स, और उसके अलावा और भी कई लैब्स हैं जैसे कि NM लैब्स वगैरह हैं जो इसमें नहीं आती हैं, उनको हम टेंडर प्रोसेस से उनको रेट कंट्रैक्ट करेंगे इस चीज़ों का। ये जो 139 टेस्ट हैं इसका RC किया जाएगा बरकरार। और उसके बाद में जो भी पेशेंट जाएगा वहाँ पे जो हमारा एक डॉक्टर रहेगा, फॉर एग्जांपल अगर मैं वहाँ डॉक्टर हूँ तो मैं उनको प्रेस्क्राइब करूँगा कि आपका MRI होएगा या आपका ब्लड टेस्ट करवा के लाओ। तो जो वहाँ पे जो हमारे रेट कंट्रैक्ट की लिस्ट होएगी वो आपको वहाँ रेफर करेगा। आप जहाँ पे वो जो आप सबसे घर के पास में आपका जो लैब होएगा एज पर GIS सिस्टम, वहाँ पे आपको भेजा जाएगा। वहाँ पे आपने सिर्फ वो डॉक्टर का प्रिस्क्रिप्शन दिखाना है, आपका वो टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट होएगा और उसको आपको फ्री ऑफ कॉस्ट रिपोर्ट मिलेगी और उसको रेट कंट्रैक्ट के हिसाब से एट द एंड ऑफ द मंथ महीने के बाद में हमसे रिइंबर्समेंट मिलेगा। पर इससे ये फायदा होएगा कि आज हमारे जो नागरिक हैं उनको अगर कोई ज़रूरत पड़ जाती है MRI की या कोई मेमोग्राफी की या कोई ECG की या उनको कोई और कोई CT स्कैन की या उनको ब्लड टेस्ट की, तो उनको जाना पड़ता है नायर, साइन, बड़े बड़े हॉस्पिटलों में, या उनको प्राइवेट डॉक्टरों के पास जाना पड़ता है, वहाँ पैसा खर्च करना पड़ता है टेस्टों के लिए, क्योंकि कोई भी प्राइवेट डॉक्टर फ्री में टेस्ट नहीं करेगा, कोई भी लैब फ्री में टेस्ट नहीं करेगी। तो हमारी ये जो हमारे जो केंद्र बन रहे हैं हेल्थ सेंटर्स, यहाँ पर ये सारी फैसिलिटी फ्री ऑफ कॉस्ट प्रदान की जाएगी। और एक जो प्राथमिक आरोग्य है, प्राइमरी हेल्थ है, उसके लिए हम मेजर पुश दे रहे हैं कि हम चाहते हैं देश में एक उदाहरण बन जाए और कि ऐसा फैसिलिटी जो बम्बई में है वो दी बेस्ट है। और इसके अलावा हमने इसमें और नेक्स्ट स्टेप इसमें ये है कि यहाँ से ये जो 100 सेंटर हम शुरू करेंगे, हमारा उद्देश्य है कि अगले 3 महीनों में 100 सेंटर शुरू हो जाएंगे। और ये जो सेंटर हम शुरू करेंगे यहाँ पर टेलीमेडिसिन का फैसिलिटी रहेगा। और जो हमारे जो बड़े हॉस्पिटल्स हैं KM, नायर, साइन, कूपर, 7 हिल्स, जो 5 बड़े हॉस्पिटल हैं, वहाँ ये 100 सेंटर्स को टेलीमेडिसिन जोड़ा जाएगा। जहाँ अगर एक पेशेंट आता है, समझो उसका कोई ट्रीटमेंट हो रहा है, उसको 5-7 दिन भर आराम नहीं मिल रहा है, या उसका टेम्परेचर नहीं जा रहा है, या उसका तबीयत ठीक नहीं हो रही है, तो वहाँ के डॉक्टर्स ऑडियो वीडियो कॉल्स पे जो KM, नायर, साइन के डॉक्टर्स हैं, कोई डायबिटिक पेशेंट है तो वहाँ का डायबिटिक हमारा एक्सपर्ट हॉस्पिटल है नायर, या कार्डियोलॉजी का कोई पेशेंट है तो हमारा बेस्ट हॉस्पिटल है KM। तो वहाँ पे जो MBBS डॉक्टर्स बैठे होंगे वो वीडियो कॉल्स के द्वारा, टेलीमेडिसिन के द्वारा जानकारी प्राप्त करके पेशेंट की ट्रीटमेंट करेंगे। तो हम कोशिश करेंगे कि उसको एडवांस रेफरेंस के लिए भी KM न जाना पड़े, वहाँ उसी के क्षेत्र में, उसी के नेबरहुड में, उसी के एरिया में 200-400 मीटर उसके घर के पास में उसका इलाज हो जाए। और ये टेलीमेडिसिन के द्वारा द्वारा पेशेंट को हम जोड़ेंगे बड़े हॉस्पिटलों से। और इसका एक बड़ा फायदा ये होएगा कि अपने जो बड़े हॉस्पिटल्स हैं जैसे KM है या नायर है, साइन है, वहाँ पे हमारी इच्छा है कि जो सेकेंडरी और टर्शरी ट्रीटमेंट के लोग हैं वही वहाँ जाएं।
वहाँ पे प्राइमरी ट्रीटमेंट वाला आदमी ना जाए। आज वहाँ इतनी भीड़ रहती है, वहाँ अगर किसी को सर दर्द बुखार है वो भी केएम घूम रहा है, और किसी को अगर बाईपास सर्जरी करनी है वो भी केएम घूम रहा है। तो इससे क्या होगा, जब ये 100 सेंटर खुल जाएंगे और 2 साल में 200 सेंटर खुल जाएंगे, तो ये जो प्राइमरी हेल्थ केयर के लोग हैं इनका वहाँ जाने का कोई कारण नहीं बचेगा। बड़े हॉस्पिटलों में भीड़ भड़का कम हो जाएगा, और वहाँ पर जो सेकेंडरी टर्शरी ट्रीटमेंट जिनको चाहिए वही वहाँ पहुँचेंगे। तो हम चाहते हैं कि एक क्रांति आ जाए इसके मुंबई के हेल्थ केयर सिस्टम में, और लोगों को इसका बड़ा फायदा हो। इसके लिए हमने ये स्कीम शुरू की है। प्रोविजन कितना आपका क्या वर्षी? हाउ मच प्रोविजन? हाँ, अभी हमने शुरू में 400 करोड़ इसके लिए प्रोविजन किया है, 400 करोड़। परंतु इसमें पैसे की कमी नहीं आने देंगे, बिकॉज आपको मालूम है कि हमारी रिजर्व्स अभी 87,000 करोड़ क्रॉस कर गई हैं। और मेरा कहना है कि 87,000 करोड़ रिजर्व्स का कोई मायना नहीं है जब तक नागरिकों को फायदा ना हो उसका। इसलिए हमने सोचा कि एक ऐसी स्कीम शुरू करी जाए, क्योंकि इस टाइम हेल्थ और एजुकेशन 2 सेक्टर ऐसे हैं जो मेरा शुरू से मानना है कि इस पर फोकस करना बहुत जरूरी है। तो इस बार आपको जानकर ये भी खुशी होगी, तीसरा पॉइंट आपको जानकर ये खुशी होगी कि हमारा इस टाइम जो टोटल बजट है 45,000 करोड़ का, उसमें 15%, 15% 6,999 करोड़, मतलब 7,000 करोड़ सिर्फ हेल्थ का बजट है। मतलब देश में कोई संस्था ऐसी नहीं होगी, कोई स्टेट ऐसी नहीं होगी जहां पे 15% ऑफ टोटल बजट इज गोइंग टू हेल्थ ओनली। ये भी हमने इस बार इसको ऑलमोस्ट 150% जम दिया है। लास्ट टाइम हमारा 4,600 करोड़ था, डायरेक्ट अभी हमने 7,000 करोड़ कर दिया हेल्थ का बजट। और ये हेल्थ सेक्टर हमारा मेजर फोकस है, क्योंकि कोरोना वायरस पेंडेमिक के बाद में सभी जो नागरिक हैं, सभी देश हैं, पूरी दुनिया ने जान लिया है कि हेल्थ कितनी इंपॉर्टेंट है और हेल्थ सेक्टर कितना इंपॉर्टेंट है। तो इसलिए हमने एक मेजर पुश देने की कोशिश की है, और मेरा आपको आश्वासन है कि अगले 3 महीने में आपको ये सब सेंटर्स नजर आएंगे। इसके अलावा तीसरी जो बड़ी हमने दूसरी एक बड़ी हमने स्कीम लॉन्च की है, उसमें अभी प्राइमरी हेल्थ केयर में ये पाया गया है कि जो एक्सपर्ट्स का कहना है कि अगर टाइम पर आप प्रिवेंटिव हेल्थ केयर करें, व्यायाम करें, योगा करें, तो आपको नौबत नहीं आती हेल्थ केयर डॉक्टरों के पास जाने की। इसलिए हमने एक और स्कीम लॉन्च की है इस बजट में, जो भी हम इमीडिएटली शुरू करने वाले हैं। उसमें शिव आरोग्य केंद्र, हम 200 केंद्र शुरू करेंगे, शिव आरोग्य केंद्र इस फाइनेंशियल ईयर 22-23 में। और इस जो 22-23 का जो फाइनेंशियल ईयर है, वहाँ पे कोई सोसाइटी है, कोई स्लम है, और इसमें भी एवरी सिटीजन इज एलिजिबल। और इसमें 30 लोगों का एक ग्रुप बन जाए, किसी बिल्डिंग के अंदर, सोसाइटी के अंदर, स्लम पॉकेट में, या कोई कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में, या ग्रुप हाउसिंग सोसाइटी में, कहीं पे भी। और उनको एक क्लोज्ड हॉल या रूम की तलाश करनी होगी, जो उनके फायर फ्यूज हो सकता है, उनका जो पड़ोस में स्कूल है उसका एक कमरा हो सकता है, उसका एक हॉल हो सकता है, या मंगल कार्यालय हो सकता है, या कोई आसपास उनकी कॉलोनी में कोई घर एक सभागृह हो सकता है। उन्होंने उसका सिलेक्शन करके और 30 लोगों का ग्रुप बना के हमें एक डेडिकेटेड ईमेल एड्रेस पे ईमेल करना होएगा। और उसके बाद में बीएमसी की ये जवाबदारी रहेगी स्कीम में कि हम वहाँ पे जाके, जहाँ जो उन्होंने एड्रेस दिया है, वहाँ उनका जो हॉल है या उनका जो एरिया है, वहाँ हम ऑनलाइन सिस्टम तैयार करेंगे, और उनके सोए के अनुसार सुबह 6 से 7 या 7 से 8 या शाम के टाइम, जो भी एक म्यूचुअली कन्वीनियंट टाइम रहेगा, उनको हम ऑनलाइन योगा क्लासेस शुरू करेंगे। और उसके लिए हम एक बड़ी योगा जो टीचर्स हैं, जो योगा एक्सपर्ट्स हैं, या योगा में जो इंस्ट्रक्टर्स हैं, उनका एक पैनल तैयार करेंगे अभी हम। और ये जो पैनल में से जो योगा इंस्ट्रक्टर्स हैं, उनको वो रियल टाइम पे ऑनलाइन योगा क्लासेस का लाभ पहुंचाएंगे। और कहीं पर भी अगर एक 30 लोगों का ग्रुप अगर इकट्ठा होकर हमें रिक्वेस्ट करेगा और एक हॉल ढूंढ के रखेगा, तो हम इमीडिएटली जो भी उसके लिए इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट लगेगा वो इंस्टॉल करके हम उनको 5 डेज इन अ वीक, हफ्ते में 5 दिन, उनको हम ये योगा क्लासेस हम शुरू करेंगे। और हमारा उद्देश्य है कि इस बजट में
ऐसे 200 सेंटर शुरू करने के, क्योंकि बीएमसी का ये मानना है कि अगर लोग अपने हेल्थ की तरफ ध्यान देंगे, अपने आरोग्य की ओर ध्यान देंगे, तो निश्चित तौर से जो प्रिवेंटिव हेल्थ केयर से ये फ़ायदा होएगा कि लोगों को एक्चुअल डॉक्टरों के पास जाने का एक जो ज़रूरत है वो कम हो जाएगी। सो इसके लिए भी हमने बजट प्रोविजन कर दिया है, और ये 100 सेंटर्स अपने हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे हेल्थ सेंटर्स और 200 सेंटर्स शिव योग केंद्र बेटर हेल्थ थ्रू योगा, ये 2 स्कीम्स हम लॉन्च कर रहे हैं इमीडिएटली। और इसके अलावा हमने क्लाइमेट चेंज में इस बार हमारे बजट ने बहुत बड़ा फोकस दिया है। आपको मालूम है कि आदरणीय आदित्य ठाकरे सर जो हमारे मंत्री महोदय हैं पर्यावरण डिपार्टमेंट के, उनका बहुत लक्ष्य है क्लाइमेट चेंज के ऊपर, आणि त्यांचे पुढाकारमुळे आपण एमकॅप सुरू केला, मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन त्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी त्यांची खाजगी टीम तयार केली आणि त्यांनी त्यांचे एक्सपर्ट्स की खाजगी टीम मार्फत मुंबईचा क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार केला। त्यानंतर त्यांनी मुंबईला C40 सिटीजमध्ये सर्व माहिती मांडून त्याला समावेश करून घेतला। आता मुंबई C40 सिटीजच्या एक वन ऑफ द सिटीज आहे, कारण C40 जगाचे 40 जो मोठे शहर आहे जिथे त्यांनी एक समूह तयार केलेला आहे, गट तयार केलेला आहे, आणि वेळोवेळी ते भेटून ते क्लायमेट मिटिगेशनसाठी काय काय केला पाहिजे आणि बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कसं करता येईल आणि हाऊ टू मिटिगेट चेंजेस इन क्लायमेट चेंजेस अँड हाऊ टू अचीव कार्बन न्यूट्रल एक सिनेरिओ। तो त्यामध्ये मुंबईच्या जे काही त्या क्लबमध्ये समावेश झालेला आहे, दॅट इज हॅपन्ड बिकॉज ऑफ टोटल सिंग्युलर एफर्ट्स ऑफ ऑनरेबल आदित्य ठाकरे सर। आणि त्यांचे मार्गदर्शनखाली आम्ही असा एक निर्णय घेतला आहे की वर्ष 2022-23 मध्ये एक मेजर पुश द्यायचा आहे क्लायमेट ॲक्शन प्लॅनला, कारण हे क्लायमेट ॲक्शन प्लॅन जरी आम्ही मागच्या वर्षी लॉन्च केला सप्टेंबरमध्ये, पण हे कागदावर राहू नये आणि याच्या ॲक्च्युली लोकांना इम्प्लिमेंटेशन दिसायला पाहिजे। त्यासाठी पहिला आम्ही असा निर्णय घेतला आहे की आत्ताच आम्ही 22 जानेवारीला मागच्या आठवड्यामध्ये MOU साईन केला आणि वर्क ऑर्डर दिला आहे 100 मेगावॉट हायड्रो आणि सोलर प्रोजेक्टचा। म्हणजे यापुढे कोळसा असो किंवा इतर जो कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कमी करून नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमधून कसा वीज उत्पादन करावा त्याच्यावर आता आम्ही प्रत्यक्ष सुरुवात केली आहे, ज्यामध्ये 20 मेगावॉट हायड्रो आणि 80 मेगावॉट सोलरची निर्मितीसाठी आम्ही पाऊल उचलला आहे आणि सर्व कारवाई करून वर्क ऑर्डर इश्यू केला आहे। याशिवाय नंबर 2 मुंबई महानगरपालिकाची जो सिस्टर कंपनी आहे BEST, त्यांचे मार्फत आपण 1900 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिलेला आहे, ज्यामध्ये 900 बसेस लगेच आपल्याला यावर्षी प्राप्त होणार आहे आणि 2023 पर्यंत आपलं लक्ष्य आहे की 1900 इलेक्ट्रिक बसेस रिप्लेसमेंट करायची डिझेल बसेसची आणि 2025 पर्यंत 100% जो फ्लीट आहे BESTची 3500 बसेसची ते वाढून 4000 करायची आणि हे 4000 100% बसेस इलेक्ट्रिक बसेस असायला पाहिजे 2025 ते त्या संदर्भात ऑलरेडी आपण पाऊल उचलले आहे आणि 1900 बसेसचा आपण ऑर्डर दिलेला आहे। तिसरा याच्यामध्ये क्लायमेट ॲक्शन प्लॅनमध्ये आपण असा निर्णय घेतलेला आहे की डिसॅलिनेशन प्लांट, आता जे काही आपला अतिरिक्त आता जो आपल्याला गरज भासणार आहे पिण्याच्या पाण्याची किंवा वापरयोग्य पाण्याची, त्यासाठी आता एक 4.5-5 लाख झाड ना कापता, गारगाई पिंजाळ डॅम ना करता तेवढा पाणी आपण कसा उपलब्ध करून घ्यावा, त्यासाठी आपण डिसॅलिनेशन प्लांट्स साठी आपण मागच्या वर्षी कारवाई सुरू केली होती, त्याची प्री फिजिबिलिटी स्टडी केली होती, नंतरचा फिजिबिलिटी स्टडी अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याच्या DPR अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि जुलै ते ऑगस्ट 2022 मध्ये आपण निविदा काढणार आहोत, जागतिक निविदा आणि एक 2000 MLD मिलियन लिटर्स पर डे एवढी क्षमताच्या आपण डिसॅलिनेशन प्लांटच्या
वर्क ऑर्डर देऊन चालू वर्षामध्ये ते काम सुरू करून घ्यायचे आहे आणि 3 वर्षात हे प्रोजेक्ट पूर्ण होईल. सो हे सुद्धा एक मोठा पाऊल राहील आपला MCAP पॉलिसी अंतर्गत, जिथे आपण मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन अंतर्गत आपण असा निर्णय घेतला आहे की यापुढे आता सोलर पॉवरचा वापर करून डिसॅलिनेशन करून आपण पिण्याच्या पाण्याची उपलब्धता निर्माण करावी. नेक्स्ट इश्यू आहे की कोविड मध्ये जे काही आपले गोरगरीब बंधू आहे, जो लहान सहान घरामध्ये राहतात, SRA ते 300 स्क्वेअर फूट घरामध्ये राहतात, त्यांची क्षमता आता फार कमी झालेली आहे की त्यांनी त्यांच्या मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स भरावा. त्यासाठी आपण जो 500 स्क्वेअर फूटचे पैकी जो कमी ज्यांचे फ्लॅट्स असतील, सदनिका असतील, शासन निर्णय घेतल्यानुसार आता यापुढे महानगरपालिका असे 16 लाख लोकांना फायदा देणार आहे. एकूण 16 लाख लोक मुंबईमध्ये जो 500 स्क्वेअर फूटपेक्षा कमी घरामध्ये राहतात, तर त्यांच्या प्रॉपर्टी टॅक्स आपण शून्य करतो आहे, म्हणजे की त्यांना काही प्रॉपर्टी टॅक्स द्यावा लागणार नाही. हे सुद्धा एक मोठा पाऊल आपण उचलतो आहे. ऑल flats in Mumbai which are less than 500 square feet, there shall be no property tax levied for them, and I think we are the first city in India to do so. This is very important gift to the people of Mumbai, that now people with less than 500 square feet flats need not pay any property tax. याच्यामुळे महानगरपालिकाच्या जो आमची रिकव्हरी आहे जवळपास 642 कोटी पर इयर कमी होणार आहे. परंतु it has been decided in the budget that we must help these people and make sure that they don't have to pay any property tax. कोविड मध्ये आपण आतापर्यंत मुंबई महानगरपालिकाने जेव्हा कोविड सुरू झाला मार्च 2020, तेव्हापासून आतापर्यंत कोविडमध्ये मुंबई महानगरपालिकाने लोकांच्या आरोग्यासाठी आणि हे महामारीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी आतापर्यंत 3,382 कोटी खर्च केला आहे. ज्यामध्ये 30 सप्टेंबर म्हणजे की सप्टेंबर 21 पर्यंत एकूण 2,764 कोटी खर्च झाला होता. आणि आम्ही हे जो 2,764 कोटी खर्च झाला होता सप्टेंबर अखेर, ते आम्ही जो SDRF आहे, स्टेट डिझास्टर रिलीफ फंड, तिथे रिइम्बर्समेंटसाठी टाकला आहे की जसा इतर जिल्ह्यांना SDRF खाली कोविडचा जो खर्च रिइम्बर्स होतो त्याची प्रतिपूर्ती होते. आम्ही सांगितलं की जो मुंबई कलेक्टर आहे आणि मुंबई सिटी कलेक्टर आणि मुंबई सबर्बन कलेक्टर, त्यांच्याकडे आम्ही 1,417 कोटी मुंबई सिटी कलेक्टर आणि 1,347 कोटी सबर्बन कलेक्टर, ज्यांच्याकडे असा एकूण 2,764 कोटी 2764 crores ज्याचा आम्ही रिइम्बर्समेंट बिल टाकला आहे की ऑन द लाइन्स ऑफ अदर डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र, फॉर द सिटीजन मुंबई ऑल्सो द मुंबई कलेक्टर्स मस्ट reimburse our 2,764 crore rupees. And I am happy to say that the Deputy Director of Health Services and the Health Department has already recommended our case, because निकष सारखे आहे नागरिकांसाठी, नागरिक मुंबईचा असो किंवा नाशिकचा असो किंवा पुण्याचा असो, म्हणून त्या धर्तीवर आम्ही 2,764 कोटीची क्लेम टाकलेला आहे, जो हेल्थ डिपार्टमेंट रेकमेंड केला आहे. आणि त्याच्यानंतर 2,700 नंतर जो आतापर्यंत जो आणखीन 500 कोटी खर्च झालेला आहे तिसरी लाटामध्ये, हे सुद्धा आम्ही क्लेम टाकणार आहे. सो म्हणून हे जे काही खर्च केला आहे हे सुद्धा आपण शासनाकडून आपल्याला मिळेल अशी माझी आशा आहे. आणि आता कोविड संदर्भात मी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो 1 मिनिटात की आतापर्यंत आपण 110% 110% people have been fully vaccinated in the first dose and 94% people have been vaccinated in second dose. 110% लोकांना आपण पहिला डोस दिलेला आहे आणि 94% लोकांना आपण दुसरा डोस दिलेला आहे. याशिवाय जे काही 15 ते 18 वयोगटाचे आपण लसीकरण सुरू केला होता, ते कालपर्यंत आपल्याला 48% लसीकरण झालेलं आहे. आणि बूस्टर जो आपण 10 जानेवारीपर्यंत सुरू केले होते, त्याच्या 16% लोकांनी बूस्टर घेतलेला जो पात्र लोक आहेत. आणि हे सुद्धा सतत आपली कारवाई चालू राहील.
जे काही मुलांच्या 15 ते 18 वयोगटामध्ये 48% आहे आणि 16% आहे, हे सुद्धा कशा लवकरात लवकर 100% पूर्ण करावा, हे याच्यावर युद्ध पातळीवर कारवाई करण्यात येईल. कोविडमध्ये आपल्याला माहीत आहे की जे काही आतापर्यंत मुंबई महानगरपालिका जो टीम BMCने काम केलेलं आहे, ज्याच्यामध्ये टीम मीडियाचा सुद्धा फार मोठाचा योगदान आहे, त्याबद्दल मी आपला मनापासून जाहीरपणे आभार व्यक्त करतो की आपण सतत मला प्रचंड सहकार्य केलं आहे, एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि पॉझिटिव्ह बातम्या स्प्रेड करून. आणि यामुळे काय झालेलं आहे की एक आम्हाला एवढं पाठबळ मिळालेलं आहे की सेकंड वेव्ह मुंबईची जेव्हा 10 फेब्रुवारी 2021ला सुरू झाली आणि 31 मे आफ्टर 100 डेज 31 मे 2021ला संपली, या 100 दिवसात एकूण 3,93,000 पॉझिटिव्ह कम्युलेटिव्ह केसेस आले, 3.93 लाख. आणि हे जे 3.93 लाख लोक कोविड पॉझिटिव्ह झाले, त्यापैकी ज्या लोकांची दुर्दैवी मृत्यू झाली त्यांची संख्या आहे 3,484. म्हणजे की फक्त 0.8% आपला फर्टिलिटी रेट होता, which I always claim that is lowest in any comparable city of the world on comparison, 0.8%. म्हणजे की we have maintained one of the lowest death rate for any comparable city in the world in second wave of COVID, despite so much challenge of oxygen shortage and things like that. आता जे काही थर्ड वेव्ह कोविडची सुरू झाली 21 डिसेंबरला, ज्या दिवशी आपली पॉझिटिव्हिटी 1% वर गेली आफ्टर 3-4 months ऑफ ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. 21 डिसेंबर ते काल 2 फेब्रुवारी म्हणजे 44 डेज, 11 दिवस जानेवारीचे, 30 डिसेंबरचे, 31 डेज जानेवारीचे आणि 2 दिवस फेब्रुवारीचे. हे 44 डेजमध्ये एकूण आपल्याकडे 2,73,000 केस आपल्याकडे आले कोविड पॉझिटिव्ह, 3.25 लाख. आणि हे जो 3.25 लाख आपल्याकडे पॉझिटिव्ह आले, या पिरियडमध्ये एकूण 275 दुर्दैवी मृत्यू झालेली आहे 3.25 लाखापैकी. आणि हे जो 275 डेथ झालेली आहे, याच्याशी आपण जर 44ची डिवाइड केला तर रफली 6.2 डेथ्स पर डे, प्रतिदिन 6.2 मृत्यू झालेली आहे, विच इज अगेन अ ग्रेट अचीवमेंट की आपण सिंगल डिजिटमध्ये ॲव्हरेज मेंटेन केलेली आहे तिसरी लाट असताना. इतर शहरामध्ये 30 ते 40 सरासरी डेथ्स होत आहे, परंतु मुंबईमध्ये आपली 44 डेजची ॲव्हरेज जो आहे दॅट इज 6.2 डेथ्स पर डे, विच इज ऑल्सो ए रिमार्केबल थिंग विच आय मस्ट मेन्शन टू यू. And these are mathematical figures which I am just mentioning to you. These are all subject to verification. Next point आहे आपल्या MCAP अंतर्गत एक पॉईंट राहून गेला, जो आपला मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही असा निर्णय घेतला आहे की जो इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे त्याला एक जबरदस्त पुश द्यायचा आहे. आणि आता इलेक्ट्रिक व्हेकल्स शुड बी गिवन टॉप प्रायोरिटी. त्यामध्ये जे काही आमच्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या आमची गाड्या आहे, जो सर्व हे गोळा करतात सॉलिड वेस्ट, ते वी विल बी कन्वर्टिंग देम ऑल, पुटिंग देम ऑल इलेक्ट्रिक व्हेकल्स फॉर देअर. याशिवाय मुंबईमध्ये आज आपल्याकडे 30 पब्लिक पार्किंग लॉट्स आहेत PPL. तो 30 पैकी आम्ही ऑलरेडी 12 we have already signed a MOU with Tata and other companies and given them LOI for creating public charging points in these PPLs. आणि मुंबईमध्ये येत्या 1 वर्षात मॅक्सिमम पॉसिबल पब्लिक चार्जिंग पॉईंट्स कसं निर्माण करावे ते सुद्धा आमचं एक टार्गेट राहील. आणि कारण जेव्हापर्यंत BMC लोकांसाठी पब्लिक चार्जिंग पॉईंट्स क्रिएट करत नाही तेव्हापर्यंत लोकांना प्रोत्साहन मिळणार नाही इलेक्ट्रिक व्हेकल्स खरेदी करण्यासाठी. सो हे सुद्धा आमचा एक फोकस एरिया आहे की चालू वर्षामध्ये अंडर आवर मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन टू क्रिएट लार्ज नंबर ऑफ public charging points for electric vehicles, and BMC will henceforth
give priority to purchase of public electric vehicles only. So, as I mentioned, out of 30 PPL, LOI has been given to create public electric vehicle charging points at 12 PPL, and बाकी जो 18 आपले पब्लिक पार्किंग्स आहे तिथे सुद्धा हे फॅसिलिटी लवकरात लवकर निर्माण होणार आहे. रोड्समध्ये आम्ही एक जो आराखडा तयार केलेला आहे त्यापैकी मागच्या वर्षी एकूण 196 किलोमीटरचे रस्ते आपण कन्वर्ट केले. त्यापैकी 163 किलोमीटर रस्ते आपण डांबरचे सिमेंट कॉन्क्रीटचे केले 163 किलोमीटर लांबीचे, आणि 33 किलोमीटरचे आपण पूर्ण डांबरीकरण नवीन केला. चालू वर्षामध्ये 219 किलोमीटरचे टार्गेट आपण ठेवलेला आहे, 219 किलोमीटर्स, आउट ऑफ विच 206 किलोमीटर्स रोड्स विल बी कन्वर्टेड फ्रॉम बिटुमेन टू cement concrete, 206 kilometers, and about 12.5 kilometer roads will be redone with bitumen. नेक्स्ट आपण एक मेजर पुश देतो आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये. जसा मी आधी उल्लेख केला की हेल्थ आणि एज्युकेशन दे आर आवर प्रायोरिटी सेक्टर्स. सो एज्युकेशनमध्ये यावर्षी आपण भरमसाठ तरतूद केलेली आहे. जसा 6,999 कोटी आपण हेल्थसाठी केले. एज्युकेशनसाठी आपण 3,370 कोटी आपण तरतूद केलेली आहे. आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये दोन आपण मुख्य पाऊल उचलतो आहे. पहिला आहे की आपण नुकताच जो केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहे इंग्लंडची त्याच्यासोबत आपण MOU केलेला आहे. आणि आता आपण IB बोर्ड आणि ICSE बोर्ड हे जे इंटरनॅशनल बोर्डची शाळा सुरू करणार आहे चालू वर्षापासून, की माझ्या टीम BMC आहे त्यांच्या मत अशा आहे की प्रत्येक नागरिकाला ॲक्सेस मिळाली पाहिजे IB बोर्डची सुद्धा. सो आणि वर्ष 2022-23 मध्ये काही जसं आपण मागच्या वर्षी CBSE आणि ICSE बोर्डची शाळा सुरू केल्या, चालू वर्षामध्ये त्याची संख्या वाढवायची आणि IB बोर्डची शाळा सुरू करायची. दुसरा एक चालू बजेटमध्ये जे की आपले मेजर हॉस्पिटल्स आहेत, पेरिफेरल हॉस्पिटल्स आहेत, जिथे शेकडो हजारो रुग्ण ॲडमिट होतात, तिथे लॉन्ड्री जे क्लिनिंग आहे अतिशय महत्त्वाचं काम आहे. कारण आपण जर स्वच्छ लॉन्ड्री प्रोव्हाइड केली नाही तर आपण सॅनिटेशनला पूर्णपणे ॲड्रेस करू शकत नाही. कारण अनेक वेळी लोकांचा तक्रार असतो की जशा प्रकारची हाऊसकीपिंग प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आहे ते आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये का नाही. त्यासाठी आम्ही बजेटमध्ये एक मेजर प्रोव्हिजन करून टनल लॉन्ड्री हे आपण मोठा एक आपण हे सिस्टम एस्टॅब्लिश करतो आहे. हे टनल लॉन्ड्री अंतर्गत 30,000 पीसेस ऑफ क्लॉथ can be cleaned up in one single rotation. So we are putting a very big plant of laundry for our for hospitals to ensure that laundry is up to the mark and 30,000 pieces can be cleaned up in one single go. So this work also will happen and completed in this current financial year of 22-23. Then our जे आमचे कर्मचारी आहे जो सिवरेजमध्ये आणि SW मध्ये काम करतात, आज फक्त 5,700 त्यांच्यासाठी सदनिका उपलब्ध आहे जे आमचा हाऊसिंग पूल आहे BMCचा. 5,700 इज द टोटल अवेलेबिलिटी ऑफ हाऊसिंग पूल फॉर आवर वर्कर्स, आवर कलिग्स हू आर वर्किंग इन द सिवरेज डिपार्टमेंट अँड स्टॉर्म वॉटर डिपार्टमेंट. आम्ही याला मेजर पुश दिला आहे. आणि आश्रय योजना अंतर्गत जो वर्षोनुवर्ष आश्रय योजना रेंगाळलेली होती की कसं करायची, कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने करायची किंवा एखाद्या डेव्हलपरला इन्व्हॉल्व करून ते जॉईंट व्हेंचरमध्ये करायची. आम्ही निर्णय घेतला की हे जॉईंट व्हेंचर वर्षानुवर्ष रेंगाळतात, वाद निर्माण होतात, आम्ही सर्व स्क्रॅप करून असा निर्णय घेतला की सर्व टेंडर काढून कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने हे
हे जवळपास 13,000 हे हाऊसिंग पूलचे क्वार्टर्सची निर्मिती करायची. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही 10 ग्रुप्समध्ये सर्व वर्क ऑर्डर इश्यू केलेले आहे. आणि याचे जो पहिला लॉट आहे त्यासाठी आम्ही 1300 कोटी तरतूद केलेली आहे. चालू बजेटमध्ये 1300 crore रुपीज हॅज बीन डेडिकेटेड. ते 1300 कोटी आम्ही खर्च करणार आहे. फक्त जे काही आपले सिवरेज डिपार्टमेंट आणि आपले स्टॉर्म वॉटरमध्ये जे काही आपले क्लास 4 एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी हाऊसिंग पूल शासकीय निवासस्थान निर्माण करण्यासाठी एकूण 13,000 निवासस्थान आपण निर्माण करतो आहे. सर्व आपण कार्यादेश दिलेले आहेत. 1300 कोटी आपण तरतूद केलेली आहे. आणि चालू वर्षामध्ये त्यापैकी निम्मे हे निवासस्थान कंप्लीट कशा होतील त्याबद्दल आमचं लक्ष आहे. आणि ज्या महानगरपालिकेकडे आज टोटल पूल 5,700 आहे, आम्ही 13,000च्या नवीन पूल करतो आहे. त्यानंतर मुंबईमध्ये आपण सर्वांना अनुभव आला असेल की पार्किंगची खूप आता इश्यू निर्माण होत आहे. आज आपण काही ठिकाणी जर आपण आपली खाजगी गाडी घेऊन गेलो तर आपल्याला पार्किंगसाठी जागाच मिळत नाही. आणि नेहमी मनात एक भीती निर्माण असते की कुठेतरी गाडी टो करून घेऊन जाऊ नये जर आपल्या ड्रायव्हरची सह गाडी नसेल तर. हे या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरामध्ये जे काही बेसिक लिमिटेशन्स आहे त्याला ग्राह्य धरून तरीसुद्धा आपल्याला पाऊल उचलायचे आहे. आपल्याला म्हणता येणार नाही की फार जुनी बिल्डिंग्स आहेत, आता ते पार्किंग उपलब्ध नाही, काय करावं. परंतु तरीसुद्धा आम्ही असा निर्णय घेतला की मुंबईमध्ये आपण मुंबई पार्किंग अथॉरिटीची निर्मिती केली आहे. आणि मुंबई पार्किंग अथॉरिटीचे अध्यक्ष आपले माजी रिटायर्ड IAS ऑफिसर रामनाथ झा साहेब आहेत. आणि मुंबई पार्किंग अथॉरिटीच्या काम आता प्रगतीपथावर असून मुंबई पार्किंग अथॉरिटीद्वारे जवळपास 3 वॉर्ड्सच्या चालू वर्षामध्ये आम्ही जसा इतर युरोपियन कंट्रीजमध्ये लंडन आहे, ब्रसल्स आहेत, तिथे कशा लोक पार्किंग करतात, खाजगी पार्किंग जो आहे ते काही तासासाठी आपण घेऊन त्याचा जो प्रॉफिट शेअरिंग आहे बिटवीन सोसायटी अँड द अथॉरिटी असं करून जवळपास 50 लाख पार्किंगचा पूल 5 मिलियन हे पार्किंगचा पूल आपले एक फोन ॲपवर कसा आणायचा ते मुंबई पार्किंग अथॉरिटीने आता काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आणि आम्ही आता पायलट बेसिसवर 3 वॉर्ड्स घेणार आहे. उदाहरणार्थ समजा की माझ्या ज्या निवासस्थान जूमध्ये असेल आणि मुंबई हायकोर्टात मी काही कामासाठी येत असेल तर मी घरी निघण्याच्या आधी मी ॲप ओपन करून मी हायकोर्टच्या परिसरामध्ये जे काही शेकडो प्रायव्हेट बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये जे काही पार्किंग्स आहेत ते त्या सोसायटी मॅनेजमेंटची सहमतीने त्यांची जी करार करून पार्किंग अथॉरिटी करार करणार ते समजा की सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते लोक कामाला गेले आणि ते पार्किंग रिकामी आहे. ते जो असे रिकामी पार्किंग्स जो आहेत ते हे रँडमली येत राहणार. जसा उबर गाडी केव्हाही आपल्याला सिस्टमवर येते निघून जाते. हे पार्किंग अथॉरिटीच्या ॲपवर अशी प्रकारची आपला हजारो किंवा लाखो पार्किंग्स आणू आणि मी घरी बसून माझ्या ते पर्टिक्युलर पार्किंग ब्लॉक करू. समजा यशोधन आहे की निलंबरी आहे अशी एखादी बिल्डिंग आहे तिथे एक पार्किंग ब्लॉक करू आणि त्याच्या मला जे पैसे द्यावे लागणार ते दॅट विल बी शेअर्ड बिटवीन मॅनेजमेंट ऑफ दॅट बिल्डिंग अँड द पार्किंग अथॉरिटी. आणि सो वेन आय विल कम हेअर ते मला त्या पिरियडसाठी ते पार्किंग मला उपलब्ध होईल. सो अशा प्रकारे एक उदाहरण आहे. अशा प्रकारे आपण जवळपास 50 लाख पार्किंग आपण निर्माण करू शकतो. कारण सकाळी लाखो लोक घरून बाहेर पडतात कामासाठी आणि तेव्हा त्यांचे पार्किंग स्लॉट्स वेकंट असतात. अशा हे एक उदाहरण आहे की आपण याच्यावर काम करतो आहे. आणि जेवढी सध्याची पार्किंग्स आहेत मुंबईमध्ये पब्लिक पार्किंग्स पब्लिक 30 मोठी मोठी पब्लिक पार्किंग लॉट्स किंवा इतर पार्किंग जो BMC इथं भाड्याने देत आहे हे सर्व पार्किंगची सिंगल अम्ब्रेला होणार आहे ते मुंबई पार्किंग अथॉरिटी. आणि नागरिकाला ते ॲपवर हे सर्व पार्किंगला ॲक्सेस मिळणार आहे. आणि हे पार्किंग्सला ते ॲपवर जाऊन ते कुठलेही पार्किंग जो अवेलेबल असेल ते ब्लॉक करू शकतात त्या ठरलेल्या वेळेसाठी. सो हे काम देशामध्ये आपली पहिली शहर आहे जिथे आपण चालू वर्षापासून
3 वॉर्ड्समध्ये आपण हे पायलट बेसिसवर हे काम ॲक्च्युली सुरू करणार आहे, कारण मागच्या 1 वर्षापासून जे काम सुरू होतं. सो मुंबई पार्किंग अथॉरिटी विल ईज टू सम एक्सटेंट द पार्किंग इश्यूज इन मुंबई सिटी. देन नेक्स्ट आहे की आपले मुंबईमध्ये जे काही आपले सिमेट्रीज आहेत त्याच्या अपग्रेडेशनचा आम्ही मोठा कार्यक्रम हाती घेतो आहे. मुंबईमध्ये पेज नंबर 40 या हां हां मुंबईमध्ये आज जे काही आपले सिमेट्रीज आहेत, हिंदूचे असतील, मुस्लिमची असतील, ख्रिश्चनची असतील, इतर धर्माची असतील, त्यासाठी आपण 86.79 करोड रुपीज रिझर्व केले आहे. आणि हे 86 कोटी खर्च करून जे काही उदाहरणार्थ मुंबईचे 47 क्रिमेटोरियम्स आहेत BMCचे, इथे जे काही ओपन स्पेस आहे क्रिमेटोरियमच्या बाहेर, त्या ठिकाणी मियावाकी फॉरेस्ट, लॉन्स, ग्रीनरी ते निर्माण करावी. आणि सिमेट्रीच्या आत जे काही तिथे पब्लिक टॉयलेट्स असतील त्याचं अपग्रेडेशन करणे, जे काही तिथे फ्लोरिंग असेल त्याच्या टॉप क्लास अपग्रेडेशन करणे, टायलिंग करणे, अशा प्रकारे जे काही आपले क्रिमेटोरियम्स आहे त्याचे अपग्रेडेशनसुद्धा आपण मोठा एक कार्यक्रम हाती घेतो आहे. कारण BMCचे स्पष्ट मत आहे की हे जो एक सोलम जगा आहे आपला क्रिमेटोरियम, ते स्वच्छ सुंदर दिसला पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा आम्ही यावर्षी जवळपास 87 करोड निधी राखीव करून याच्या अपग्रेडेशनचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानंतर आणखीन एक प्रोटोन थेरपी आहे. एक जवळपास हे 500 कोटीचा प्रोजेक्ट आहे. हे सुद्धा आजचे बजेटमध्ये आपण अनाऊन्स केलं आहे की जे काही कॅन्सर पेशंट्स आहेत, कॅन्सर पेशंट्सला जे ट्रीटमेंटसाठी देशामध्ये फक्त 10 ते 12-15 मशीन्स आहेत, जास्त नाही. महाराष्ट्रामध्ये म्हणतो खारघरची एक पहिली मशीन सुरू आता झाली असेल टाटा कॅन्सर हॉस्पिटल मार्फत, अन्यथा महाराष्ट्रामध्ये दुसरी मशीन नाही. तर मुंबई महानगरपालिकेचा निर्णय घेतला आहे की हे टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे मदतीने त्यांचे विथ द हेल्प ऑफ टाटा कॅन्सर हॉस्पिटल, BMC विल सेट अप इट्स ओन प्रोटोन therapy facility at a cost of about 500 crore rupees. It's a long term project. It may take 5 years, but the tendering will happen from this year and work order will be issued in 2023. Proton therapy मध्ये आपल्याला 5 ते 7 एकर जागा लागते. आणि in proton technology there is a very focused polarized chemotherapy which takes place. Supposing if you have some small tumor somewhere in your body, so this proton therapy is so polarized, it's like a laser. You need not have any side effects, and you can get cured of the tumor through this laser type of a linear machine. आणि हे जो प्रोटोन थेरपी आहे, जरी याच्यावर 500 कोटीचे खर्च येत असेल, परंतु याचा नागरिकांना फार फायदा होणार आहे जो कॅन्सर पेशंट्स आहेत. कारण त्यांना जो कॅन्सर ट्रीटमेंटच्या वेळी अनेक साईड इफेक्ट्स आहेत ते टाळून त्यांचा उपचार करता येईल आपल्याला. त्यानंतर बजेटमध्ये आम्ही हे जो आपण एक अतिशय चांगली स्कीम सुरू केलेली आहे, व्हॉट्सॲप चॅटबॉट, त्याचासुद्धा प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि या व्हॉट्सॲप चॅटबॉटवर जवळपास जो मुंबई महानगरपालिकाची 80 प्रकारची सेवा आहेत ते ऑलरेडी याचा आपण समावेश केलेला आहे. आणि आपला जे काही सिंगल नंबर आहे 8999228999, या नंबरवर फोन केल्यापासून आपण 4 जानेवारीपासून हे फॅसिलिटी सुरू केलेली आहे. आणि जो आपले नागरिक आहे
त्यांना अनेक त्यांना BMCचे कुठले वॉर्ड ऑफिस, कुठे VMCचे खालचे ऑफिस किंवा हेड ऑफिसमध्ये प्रत्यक्ष न येता त्यांना ते 80 सर्व्हिसेसचा लाभ मिळू शकतो व्हॉट्सॲपवर. उदाहरणार्थ एखादा शॉपकीपर आहे, त्यांना शॉप लायसन्स घ्यायचा आहे, शॉप लायसन्स फीस पे करायची आहे, इतर काय त्यांनी म्युन्सिपॅलिटीचे BMCचे चार्जेस पेमेंट करायची आहे, बिल भरायची असतील तर हे व्हॉट्सॲप चॅटवर ऑनलाईन पेमेंट करता येतो आणि तुम्हाला प्रत्यक्ष त्या BMC कार्यालयाला जाण्याची गरज नाही. हे फॅसिलिटी 24/7 आहे. इथे काही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. फक्त हे व्हॉट्सॲप नंबर वापरून आपल्याला याचा फायदा घेता येतो. सो हे सुद्धा एक मुंबई महानगरपालिका जगामध्ये तिसरी आहे आफ्टर sao Paulo अँड ब्रसल्स. परंतु तिथे फक्त 16 सर्व्हिसेस आहेत, 16 आणि 12. परंतु जर आपण 80 सर्व्हिसेसचा आपण विचार केला तर जगामध्ये एकमेव महानगरपालिका आहे इन द एंटायर वर्ल्ड जिथे 80 सर्व्हिसेस आर अवेलेबल ऑन व्हॉट्सॲप टू सिटीजन ऑफ एनी म्युनिसिपल बॉडी. सो हे सुद्धा याला सुद्धा आपण यावर्षी विल गिव्ह द मेजर पुश आणि आय एम शुअर सिटीजन्स विल गेट बेनिफिटेड फ्रॉम दिस व्हॉट्सॲप चॅटबॉट idea of BMC for our citizens. 1 minute, I'll answer, don't worry, we've got enough time. Till the last question is answered, I won't leave. Anything else left out? Any other part is there? त्यानंतर एक आपल्या जे BSTला जस्ट फाइंड आउट BSTला आपण असं 800 कोटीची मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे की BST इज पार्ट ऑफ BMC ओनली आणि जे काही त्यांचा कामकाज आहे ते व्यवस्थितपणे चालण्यासाठी वी हॅव मेड अ प्रोव्हिजन ऑफ 800 crore rupees फॉर हेल्प टू आवर BEST. एक अतिशय आणखीन स्कीम सुरू केली आहे. इनफॅक्ट मी आय हॅड फॉरगॉटन टू टेल यू, मुंबईमध्ये जे काही मुंबईमध्ये अनेक बाळ असे आहेत जो मेंटली आणि फिजिकली चॅलेंज्ड आहेत. उदाहरणार्थ त्यांना डाऊन सिंड्रोम किंवा त्यांना ऑटिझम किंवा सेरिब्रल पॅलिसी किंवा काही मेंटल डिसेबिलिटी किंवा फिजिकल डिसेबिलिटी असे प्रकारचे जे काही त्यांना जन्मापासून काही रोग असतात तर आज सिंगल पॉईंट ऑफ ट्रीटमेंटसाठी त्यांना जागा उपलब्ध नाही. सो आपण चालू वर्षामध्ये वी आर स्टार्टिंग अर्ली इंटरव्हेन्शन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर. यामध्ये वी आर से इन दिस वी आर स्टार्टिंग वन अर्ली इंटरव्हेन्शन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर आणि या अंतर्गत ग्राउंड+5 आणि ग्राउंड+4चे आपले 2 बिल्डिंग्स आहे आपल्याकडे बायकुलामध्ये. तिथे हे सेंटर आपण सुरू करतो आहे फ्रॉम करंट इयर. ऑलरेडी एक काम सुरू झालेलं आहे. 1 मे पासून याच्या औपचारिक उद्घाटन होणार आहे. म्हणजे की 1 वर्षापासून आमचं काम चालू होता. 1 मे 2022 पासून हे सेंटरच्या लोकार्पण होणार आहे आणि यामध्ये जे काही आपले मेंटली अँड फिजिकली चॅलेंज्ड चिल्ड्रन आहेत, whether they are suffering from Down syndrome or they are suffering from this cerebral palsy or they are autism or they have other mental physical defects, we will provide them all types of intervention and rehab facilities. And this center also will start functioning from 1st of May 2022, and we have made a budget provision of 14 crores for this center. And Mumbai Mahanagarpalika will be the first municipal body in the country to have this type of rehab center for such category of children. Thank you very much. Now you can ask me questions. Sir, आपकी जो सबसे इम्पोर्टेंट स्कीम है सर बाला साहेब ठाकरे प्राइमरी क्लिनिक जो आपने बताई, जी, तो इसमें इसके 4 पॉइंट्स हैं. पहला कि इसमें प्राइमरी
अपने पास 189 डिस्पेंसरी है, तो इंफ्रास्ट्रक्चर का डुप्लीकेशन हो रहा है, अपने मेजर हॉस्पिटल्स में ही डॉक्टर्स नहीं है, तो इसके लिए आप कहाँ से डॉक्टर्स लाएंगे। तीसरा है मेडिसिन की जो आपने बात कही, तो मेडिसिन में सीपीडी में इतना मैस है कि बेसिक मेडिसिन भी मेजर हॉस्पिटल में नहीं अवेलेबल होती है। और चौथा टेलीमेडिसिन, जो पिछले 5 सालों से फेल प्रोजेक्ट है। तो इन 4 पिलर्स को आप एक साथ कंबाइन करके कैसे इसको चलाएंगे। या yeah, I'll just answer the question. I'll answer your question. This is a very good question. Number one, we have 187 dispensaries in Mumbai right now under BMC, जो आपने बोला 187 dispensaries में से आज उस dispensaries में जो मैंने बताया कि 101 पैथोलॉजिकल टेस्ट ये प्रोविजन नहीं है वहाँ, पर वो फ्री ऑफ कॉस्ट में नहीं मिलते हैं वो। हाँ, परंतु आज मिस्टर ककानी विल ऑल्सो ऐड अप लेटर ऑन, परंतु हम इस सेंटर्स को अपग्रेड करेंगे। हर सेंटर को हम 4 करोड़ रुपया सैंक्शन कर रहे हैं। ये जो 187 हैं इसमें 100 इस साल में और 87 प्लस 13 हम और बनाएंगे 100 लास्ट नेक्स्ट ईयर में। ये जो 100 हैं वहाँ पे हम अपग्रेड करके वेटिंग रूम बनाएंगे एयर कंडीशन, जहाँ पे लोग 20-25 लोग आके वेटिंग रूम में बैठ सकते हैं। उसके अलावा वहाँ डॉक्टर का प्रॉपर चैम्बर बनाएंगे। हमारे पास आज 800 डॉक्टर्स हैं MBBS जो अभी पास आउट हो रहे हैं KM नायर साइन हॉस्पिटल से, उनको हम रिक्रूट कर रहे हैं। ये 100 डॉक्टर्स लगेंगे हमें, बिकॉज OPDs रहेंगे 8 घंटे के लिए, तो वो डॉक्टर्स हम वहाँ से लेके आ रहे हैं। आज वैसे भी हमारे पास कोविड में हज़ारों डॉक्टर हैं। अभी अब कोविड सेंटर्स हम बंद करेंगे तो हमारे समस्या निर्माण होगी, डॉक्टर्स को क्या करें। तो इसलिए डॉक्टर्स का इस टाइम हमारे पास सरप्लस पूल बहुत ज़्यादा है, बिकॉज कोविड जाने के बाद में हमारे 15,000 बेड वाइंड अप करने हैं हमने। वहाँ हमारे पास एक पैरामेडिकल डॉक्टर्स उपलब्ध है और उसके अलावा हमारे पास खुद अपने बच्चे हैं जो 800 बच्चे हर साल MBBS करके निकलते हैं और इस सेंटर्स में MBBS डॉक्टर ही लगता है अपने को। सो इसको हम अपग्रेड करेंगे और वहाँ सेंटर्स में लोकल कोई जो टेस्ट कर रहे हैं हमने 139 टेस्ट, वो सारे टेस्ट आउटसोर्स करेंगे। जो मैंने बताया कि हम टेंडर निकाल के उसका रेट कंट्रैक्ट करेंगे और वहाँ डॉक्टर जो बैठा है उसने जैसे ही प्रिस्क्रिप्शन दिया उस आदमी का टेस्ट फ्री में हो जाएगा। सो जो ये 187 डिस्पेंसरीज हैं उसी को हमने अभी इसको अपग्रेड करके वहाँ डॉक्टर्स चेम्बर्स, उसके बाद में वहाँ पे मेडिसिन डिस्पेंसिंग रूम, उसके बाद में वहाँ पे वेटिंग हॉल, ये बना के ये सेटअप में वी आर कन्वर्टिंग देम इनटू दीज न्यू आरोग्य सेंटर्स। हाँ जी, पर उसमें हम काया पलट कर रहे हैं। अब आपको पहचान नहीं आएगी कि वही हैं दूसरे हैं। ये जगह वो है पर हम उसमें सब कुछ नया लेके आ रहे हैं। एक मनश्री एक सेकंड। हो हे सर्व टेस्ट मोफत आहे, म्हणजे की जो लाभार्थी आहे त्याला काही पैसे द्यावे लागणार नाही टेस्ट करण्यासाठी। Can you will add? प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याला डिस्पेन्सरीज आहे। डिस्पेन्सरीमध्ये आपण 139 टेस्ट जसं सरांनी सांगितलं हा एक भाग। यासोबत आपण रेडिओलॉजिकल टेस्ट म्हणजे जिथे आपल्याला सोनोग्राफी करायची असेल, एखाद्या ठिकाणी CT स्कॅन करायचं असेल, 2D इको करायचं असेल, मॅमोग्राफी करायचं असेल तर ती सुद्धा आम्ही सोय या टेस्टिंग सेंटरमध्ये किंवा जवळच्या खाजगी रुग्णालयाच्या टेस्टिंग सेंटरमध्ये आम्ही करणार आहोत। त्यांचा मी एम्पॅनलमेंट करणार आहोत टेंडर प्रक्रिया करून, आणि जेणेकरून अर्ध्या किलोमीटरच्या PAPमध्ये त्या नागरिकांना ह्या टेस्ट आपल्याला उपलब्ध करून देता येतील आणि त्यांना आवश्यक तो औषधोपचार सुद्धा तिथे आपल्याला करता येईल। आपण जवळपास 139 सांगितलं त्या अत्यंत म्हणजे त्या फक्त रजिस्ट्रेशन चार्जेस करायचे असतील आणि टेस्ट मोफत असतील। दुसरे जे रेडिओलॉजिकल टेस्ट आहेत त्यामध्ये महानगरपालिकेचे दर निश्चित जे केलेले आहेत त्या दराप्रमाणे आपण आकारणी करणार आहोत। एक आप इनको बोला दे रहा।
ये आपने हर जगह पे आपने पार्टी लेवल पे आपने बजट घोषित किया। आज महानगर पालिका के अंदर बहुत सारे लोग ऐसे थे, उनके नाम पे आपने घोषणा नहीं, खाली आपने एक नाम दिया, एक ही नाम लेकर काम करते हुए आप उसको मतलब उसका क्या कहना है, आप क्या दिखाते हैं कोई? देखो, हमारा फोकस हेल्थ और एजुकेशन पे है, जैसे बताया, और ये हम एक रेवोल्यूशनरी हेल्थ स्कीम लेके आ रहे हैं और हम नागरिकों को एक टॉप क्लास हेल्थ फैसिलिटी देना चाहते हैं। इसमें राजकारण क्या है? हाँ, दही जी। हाँ, उसमें जैसे ही अपने यहाँ पे मुलाकात हुई थी, प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी, उसके बाद में हमने सरकार को हमने लेटर लिखा था कि जितने भी प्राधिकरण हैं, जैसे कि मुंबई पोर्ट ट्रस्ट है, MMRDA है, SRA है, माहडा है और MCGM है, इस सब की जगह पे सिंगल एक प्लानिंग अथॉरिटी होना चाहिए, क्योंकि लॉन्ग टर्म विजन के हिसाब से किसी बड़े शहर में एक सिंगल जब तक यूनिफाइड प्लानिंग अथॉरिटी नहीं होएगी तो एक प्लान्ड सिस्टमेटिक इंटीग्रेटेड डेवलपमेंट नहीं हो सकता। तो उसके बाद में हमारा अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट में प्रस्ताव गया था, तो वहाँ पे जो कुछ अलग अलग मिनिस्ट्रीज़ के अंडर ये डिपार्टमेंट्स हैं। उदाहरणार्थ BPT गवर्नमेंट ऑफ इंडिया के अंडर है, जो SRA माहडा है वो हाउसिंग डिपार्टमेंट के अंदर है, उसके बाद जो MMRDA UD के अंदर है। सो वहाँ पे अभी कुछ डिपार्टमेंट्स की सहमति बनी है, कुछ की बनी नहीं है, इसलिए अभी भी उस पर चर्चा चल रही है, परंतु काम वो अभी अंतिम टप्पे में आ गया है। जी, पढ़ He's talking about we are spending so much money on the road this year, but we are gradually we are spacing and we are making the concrete. नहीं, वही ऐसे है कि आप देखेंगे कि जो सीमेंट कंक्रीट का रास्ता रहता है वहाँ खड्डा पड़ता नहीं है, बिकॉज जहाँ पे आपने सीमेंट और स्टील यूज़ किया है, जो खड्डों का मेन प्रॉब्लम जो डांबर रास्ते हैं वहाँ पर है। तो जैसे मैंने बताया कि हमने इस साल में 219 किलोमीटर के रास्ते हमने ये फैसला किया है कि हम उनको कन्वर्ट करेंगे, जिसमें 206 किलोमीटर सीमेंट में कन्वर्ट करेंगे। तो वो जो 206 किलोमीटर रास्ते जो सीमेंट में कन्वर्ट होंगे एक साल में, वहाँ पे खड्डा पड़ने का प्रश्न निर्माण नहीं होएगा। सो हम धीरे धीरे वी आर मूविंग इन द डायरेक्शन। इसके अलावा और भी हमारा विचार चल रहा है कि मुंबई में जो रास्ते हैं उनको सुधारने के लिए एक क्या किया जाए ताकि वो जो नागरिकों की परेशानी है वो कम हो जाए और मिनिमम हो जाए। और उसके अंतर्गत ये जो हम अभी 200 किलोमीटर प्लस रास्ते जो सीमेंट कंक्रीट में कन्वर्ट करेंगे, उसमें इट विल बी अ बिग हेल्प इन इंश्योरिंग दैट दीज 200 किलोमीटर विल नॉट गेट एनी पॉट होल्स। आपके आज के बजट में आपने 5000 करोड़ का लोन, इंटरनल लोन लिखा है और 10,000 करोड़ को सरप्लस में से लिया है। तो हमारे पास अलग से रेवेन्यू जनरेशन की कोई नई स्कीम आपने नहीं लाई है क्या इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट के लिए? उसमें मेरा आपको जवाब ये है कि देखिए कि जब लास्ट ईयर जब हमने बजट पेश किया था उस टाइम हमारा रिजर्व 82,000 करोड़ था। आज हमारा रिजर्व 87,500 करोड़ है। जब भी कोई नया पैसा आता है रिजर्व में चला जाता हो, फिर जब हम बजट बनाते हैं वहाँ से हम लोन लेते हैं। अगर वही अगर जो आज हमने 5,000 करोड़ जो रिजर्व में डाला है 15 दिन पहले, उसको वहाँ डालते डायरेक्ट बजट में दिखा देते तो आपने बोलना था हमने कोई लोन लिया नहीं। तो ये एक तरह से पेपर एडजस्टमेंट है। वो जो हमारे पास जो आज जो 82,000 से 87,500 करोड़ पे हमारा रिजर्व चला गया, उसी में से ये पैसा आ रहा है। सो ये नहीं है कि हम उसको हमारा 82,000 में से हम कुछ अंदर उसको हम निकाल रहे हैं। तो ये एक टेक्निकल एडजस्टमेंट है कि हमारे पास कोई अगर कहीं से रेवेन्यू आता है तो वहाँ चला जाता है, फिर हम वहाँ से लोन निकालते हैं। देखियो आपको मैंने लास्ट टाइम मैंने ये आइडिया दिया था कि ये जो प्रीमियम है 50% कम कर दिया जाए। यहाँ पे बड़ा डिबेट हुआ था, लोगों ने बोला कि इसमें महानगर पालिका को बड़ा नुकसान हो जाएगा। कोविड में पहले ही जो प्रीमियम था वो 3,700 से घट के लास्ट ईयर 1,800 कोटि पे आ गया था। अभी आप उसको 50% रिबेट दे देंगे तो और कम हो जाएगा। परंतु हमने वो जोखिम भरा निर्णय लिया
और आज हमें 2000 करोड़ की जगह 14,700 करोड़ मिल गया। No, no, that is already exhausted. No, no, I'll come to that. Yes. Yeah. Yeah, well, let me answer. Yeah. Yeah, I'll answer your question. Now, first I must answer your question whether it has caused a loss to BMC or not. You know, we had done a study that there are more than 600 projects in Mumbai which have become non-viable. Non-viable means that if somebody tries to redevelop that society or that project with full premium, viability is not there. He'll end up in a loss while developing. So, if we had not reduced the premium, we would have got nothing. I'll give you, I always give one example of one project in. So I'll come to that. You know, you must know the principles of economy, how the economy works. First of that time was situation when because of COVID and real estate was in a very bad shape, the wheel of economy had slowed down and there was a lot of problem in real estate. Now, after we have cleared projects of lakhs of crores, if we have got 15,000 odd premium, you can imagine the project costs. Projects would be worth in lakhs of crores. No, I'm coming to that. Now, once the objective of reducing the premium was just not to fill the coffers of BMC, it had to be win-win for everybody. It was to ensure that the wheel of economy, and Mumbai real estate is the backbone of economies, it must be pushed, given a push, it must be given a relief. So, by reducing this 50% premium, one of the objective was, besides getting more premium, that if the people, the real estate should benefit and they should, hundreds of these non-viable projects will become viable, and this should ultimately lead to churning of the economy, and economy should start moving of its own. Now, we have given that push of 1 year. Now we expect that now, since lakhs of crores of projects where lakhs of employees, laborers can be employed in these projects which are now sanctioned. So this revolving of the economy, it should take care of the further development in the economy. It is the governments never keep on pushing the economy all the time. They only give a stimulus. And stimulus are not given forever. Stimulus are given for 1 year, 2 years, 6 months. You see America after Lehman Brothers, the stimulus was given for a certain time. Here also it was a stimulus given. Now stimulus cannot be lifetime. So then you do accept that this is a 50% loss per year? No. Issue is that if today 100 rupees was to come to BMC and that 100 rupees could have come if the project was viable. So, since the projects have become non-viable because of slowing down economy and COVID, even that would have never come to us because nobody was ready to even touch that project. The project is not visible. Making it from 100 to 50, it made that project viable, and choice was whether to get 50 or get nothing. So we decided to get 50. But this cannot go on forever. After a threshold, then the natural forces should take over and economy should move on. One at a time. Well, my request is that when I am ready to answer all your questions, even if it is 8 p.m., so one at a time. There is no hurry.
हो नाही, आपण चांगला प्रश्न विचारला आहे. आपले बजेट स्पीचमध्ये आहे, माझ्या आपण बजेट स्पीच वाचा, त्याच्यामध्ये मी उल्लेख केलेला आहे की मागच्या वर्षी आपण 5,100 कोटी गोळा केला होता प्रॉफिट टॅक्समध्ये. यावर्षी आपण 7,000 कोटी प्रोजेक्शन केला होता. आतापर्यंत 4,800 कोटी आपला गोळा झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हे जो पुढच्या वर्षापासून 3 पाऊल उचलायचे आपल्याला. पहिला पाऊल हे उचलायचं आहे की जो आपली जो कायद्यानुसार वाढ आहे, जो मागच्या वर्षी आणि यावर्षी होऊ शकली नाही, आता पुढचे 3 वर्षामध्ये ते वाढ करून आपल्याला ते भरमसाठ ते पैसा मिळणार आहे. दुसरा, आपण ते जो नवीन नियमानुसार जो अनधिकृत बांधकाम आहे अनऑथराइज, तिथे आपण डबल प्रॉपर्टी टॅक्स गोळा करणार आहे. ते कारवाई या वर्षापासून या आर्थिक वर्षापासून सुरू होतो आहे. ऑल अनऑथराइज बिल्डिंग्स विल पे डबल प्रॉपर्टी टॅक्स. तिसरा आपण याच्यामध्ये असा केलेला आहे की हे जे काही जरी आपण 500 स्क्वेअर फुटाचे आपण माफी दिलेली आहे, पण दॅट अमाऊंट इज स्मॉल, ओनली 462 crores, 462 कोटी आहे. परंतु जे रिव्हिजन करून जेव्हा मागच्या वर्षी रिव्हिजन झाली नाही, आता 3 वर्ष रिव्हिजन होणार आहे. जे आपण आपला जे काही रेडी रेकनर आहे त्याच्याशी लिंकअप करतो आपण प्रॉपर्टी टॅक्सेस रिव्हिजनला. सो या वर्षापासून ते रिव्हिजनमुळे आपल्याला ते वी विल अगेन कम बॅक टू द सेम प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन लेवल. ते ॲक्च्युली डिपेंड असतो रेडी रेकनरवर. 15 ते 16% असेल ते. No, this information is available at the ward level. I don't have right now with me, but I can share you all our wards. They have designated officers, and this list is with them. Huh? Yeah. User charges have been paid. 130 crores. How do we collect that user charges? युजर चार्जेस कसं कलेक्ट करतो आपण? हे जो आपण वापरकर्ता टॅक्स लावलेला आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. वेल, आय कॅन गिव्ह यू इन्फॉर्मेशन लेटर. एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन नॉट विथ मी राईट नाउ. हो, हे दोन इश्यूज आहे. एक जो आपले रेस्टॉरंट्स वगैरे आहे तिथे जो ते कचरा निर्मिती करतात त्यांना युजर वापरकर्ता टॅक्स लावणार आणि एक सोसायटीज लावणार आहे. ॲक्च्युअल मेकॅनिझम माझ्याकडे राईट नाव नाही. आय कॅन शेअर विथ यू लेटर ऑन. बट ते 130 कोटी आणि हे काही 26 कोटी आहे. हाँ, उसमें ऐसा है कि जब हमने 2010 में हमने अमेंड किया और 2012 में हमने नई रजीम शुरू की. फ्रॉम रेटेबल वैल्यू वी केम टू कैपिटलाइज वैल्यू. पहले हम रेटेबल वैल्यू पे प्रॉपर्टीज लगाते थे, आज हम कैपिटलाइज वैल्यू पे लगाते हैं. सो कैपिटलाइज वैल्यू और रेटेबल वैल्यू का जो डिफरेंस अमाउंट था, जो हमने लोगों का एरियर्स निकाला था, तो हाई कोर्ट ने ये आदेश दिया कि आप उसका 50% ही आप कलेक्ट कर सकते हो. 50% स्टे ऑर्डर रहेगा. वो भी एक कारण है कि प्रॉपर्टी टैक्स कम है. वो जब भी वो फैसला हो जाएगा हाई कोर्ट के ऑर्डर से, उसे एक विल गेट ए ह्यूज अमाउंट. परंतु आज बिकॉज ऑफ कोर्ट ऑनरेबल कोर्ट्स ऑर्डर्स वी आर नॉट ऑथराइज्ड टू कलेक्ट मोर देन 50% ऑफ द एरियर्स. यू हैव सम अमाउंट फिगर? Sir, the amount is very much high, but Supreme Court में matter pending है. We have to. It is close to 4,000 crores. The matter is pending in Supreme Court, where we have been told that only collect 50% of the areas, and the total amount is about 4,000 crores. हाँ. हाँ. नहीं, मुझे उसका नहीं, लीगल नहीं हो सकता. लीगल कैसे होएगा? डबल प्रॉपर्टी टैक्स चार्ज करके मैंने ये नहीं बोला उनको लीगल कर देंगे हम. वो इलीगल ही रहेगा वो. हाँ, नहीं, उसमें जो अनेक अनऑथराइज्ड प्रॉपर्टीज़ हैं वो अंडर कोर्ट से ऑर्डर रहती हैं, जो हम तोड़ नहीं पाते हैं. उस पर हम डबल चार्जेस करेंगे, और जहाँ पे तोड़ने के लायक होंगे उनको हम तोड़ेंगे. इसमें 2 कैटेगरीज हैं.
नहीं, मैंने आपको बताया कि जो प्रॉपर्टीज आज सैकड़ों हजारों प्रॉपर्टीज हैं जो कोर्ट स्टे ऑर्डर में हैं, उसको हम तोड़ भी नहीं सकते और उस पर हम प्रॉपर्टी टैक्स ले भी नहीं सकते। ऐसी बिल्डिंग्स में डबल प्रॉपर्टी टैक्स लेंगे हम। हाँ, ये बजट एस्टिमेट्स हैं और प्रस्तावना है, ये कोई बजट अप्रूव्ड नहीं है। इसमें एज पर रूल 28 फरवरी 31 मार्च ये स्टैंडिंग कमेटी में 31 इसको पहले मंजूर 31 ऑफ फरवरी नहीं, फरवरी 28 महीने का होता है ना, 31 फरवरी कहाँ होता है? 28 को पहले उनको ये करना है, इंटर लेवल में मंजूर करना स्टैंडिंग कमेटी। हाँ, सो इसमें कायदा ऐसा है कि 28 या 29 फरवरी आखिर जो है उसके अंदर स्टैंडिंग कमेटी को अधिकार है ये मंजूर करने का, और अगर वो मंजूर नहीं करता डीम्ड मंजूर हो जाता हो। और 10 मार्च को पहले कॉर्पोरेशन हाँ 10 शुरू करना। हाँ, फरवरी एंड तक स्टैंडिंग कमेटी और 10 मार्च तक कॉर्पोरेशन, अगर वो नहीं करेंगे तो डीम्ड हो जाएगा। Sir, last year's budget, capital budget utilization is at about 57%. Yeah. Despite this, we have pumped money back. Yeah, I'll come to that. I got your answer. I knew that this question will come. Now my question is this coming from the new confidence of improved financial health by this capital budget with our state projects are now? 1 minute यार, एक मिनट सुनिए इनको। You know, last year our capital expenditure was to be around 17,000 crores. We have done 51%, some 8,000 crore till now. We had kept 2,259 crore rupees to 2259 under DP for land acquisitions, which was capital expenditure. But we made a tectonic shift in our policy. We said henceforth we will give the people TDR or accommodation reservation. We will not give them cash. And howsoever important a powerful person might be, we will not give him cash. We will tell him to come under accommodation reservation where he gives 70% plot to us. In 30% plot he gets full development rights, or he gets TDR of 2. But we will not give him cash. This is the first year when we put our foot down, and you will be happy to know that out of this 2259 crore, only 58 crore has been spent, and more than 2,000 crore remain unspent. Now you have to add this 2,000 crore to our capital expenditure, because we actually saved this money. This money would have gone. So if you add this money, it becomes 10,000 crore from 8,000 crore. It becomes 10,400 crore, and this is till December quarter. Full 3 months are left. Major spending of governments happen in the last 3 months. So I can assure you that by March end, if you meet me again, we will reach that figure. Pumping money Into the same project with same project. or our projects. We have announced any big ticket infra projects in this budget, except for the dispensaries announcement. No, we have GMLR 7,000 crore project is going to take off. We have desalination project 4,000 crore to take off. Then we have STPs 15,000 crore to take off. There are big tickets already there in the report. So if you add then 2 pumping station 1,000 crores, many big tickets projects are there which are taking off this year. River rejuvenation project. Then another 1,300 crore rupees for river rejuvenation. If you add all this becomes 25,000 crore rupees. These are projects that were allotted money last year also. But they didn't take off. Now this year it will take off. They didn't take off. You answer this? No. One. 24/7 24 तास पाणी आहे. मुंबईमध्ये एकच वार्डमध्ये आपण पायलट म्हणून प्रयोग करून बघितलं होतं. त्याच्या रिस्पॉन्स आहे मिक्सड आणि बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये जागृती आहे सगळ्या ठिकाणी 24/7 करता येत नाही आणि त्यासाठी जो डिस्ट्रीब्युशन सिस्टम लागतो आणि टाकी लागतो त्याप्रमाणे आपल्याकडे तो सुविधा नाही. हे 24/7 कुठे पॉसिबल आहे तर पायलट स्टडी करतो आणि कुठे कुठे शक्यता आहे तो आपण स्केल अप करू. बट सगळ्या ठिकाणी 24/7 करणं गरज नाही. तो टेक्निकली इंडिपेंडेंटली आपला कमिटी वगैरे तो कन्क्लुजनमध्ये आलेला आहे.
तो आपण वाटतं ते वॉटर फॉर ऑल दॅट इज अ पॉलिसी. ते यापूर्वी काय होतं ते प्रायव्हेट स्लम्स आणि प्रायव्हेट लँडमध्ये जे लोक असतात तिकडे ऑफिशियली आपल्याला पाणी कनेक्शन देता येत नव्हतं. आता वी आर डिक्लेअरिंग वॉटर ॲज अ फंडामेंटल राईट. कुठे असलं तरी लोकांना प्यायला पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यासाठी जो आधी कॉर्पोरेशनच्या पॉलिसी मंजूर झालेलं आहे ते पॉलिसी रिवाइज करून परत कॉर्पोरेशन समोर सादर करणार आहे. आता त्या पॉलिसीमध्ये आता कोणाला ऑफिशियली आपल्याला पाण्याचं कनेक्शन देता येत नाही त्या लोक पण लाभार्थी होऊ शकतात. सो दॅट विल बी न्यू पॉलिसी विच विल बी इंट्रोड्यूस. या So presently, presently all the vehicles are coming Tatas only. Yeah. No. No, and I'm sure that a lot of players will come into the market in the current financial year, including there's talk of Tesla also entering India. So we are all waiting for the new players to come. They are welcome. Yeah, even Mahindra also they are welcome. When we issue the bids, they all will be equally welcome. Tata and Odama. Tata and one other company? Odama and one more Tesla has applied. That must be local Tesla. Yeah, Tesla they have applied G South Ward. Odama and Tata they have already applied. We have allotted 12 locations for. Yeah, so far 3 companies have applied. 3 companies have applied. जी देखिए जो हेल्थ की हमने स्कीम लाए हैं, हम आपके नेबरहुड में आपको 139 टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट मिलेंगे और आपकी सारी ट्रीटमेंट फ्री होएगी. इसका मेन टारगेट हमारा जो पॉपुलेशन स्लम्स ही है उसके लिए, जो हम 15% बजट लेके आए हैं, 15% टोटल बजट हेल्थ पे लेके आए हैं, सारा स्लम्स के लिए लेके आए हैं. वो आप ये नहीं बोल सकते स्लम के लिए कुछ नहीं है. बजेटमध्ये अनेक प्रोव्हिजन्स आहे. फायर ब्रिगेडसाठी जवळपास 250 कोटीचा प्रोव्हिजन केला आपण जर बजेट पुस्तकं वाचली तर आपण अनेक इक्विपमेंट, मॅनपॉवर, ड्रोन्स वगैरे आपण घेतो आहे, रोबोट्स घेतो आहे फॉर फायर फायटिंग. या no, that is insurance scheme. This is absolutely free. Nothing. It is totally different. It is absolutely free of cost. No insurance. Nothing. No, we don't need. We have the resources. We can fund this project. Yeah, 6,800 crore out of 4,800 crore is about education. You must appreciate that. We have gone through 2 serious waves of COVID in the current year. First was February, March, April, May, and state government was struggling till June, July in the rest of Maharashtra. Rest of Maharashtra was much worse than Mumbai. So again now state government is struggling since December with the 3rd wave. So you see that if we have 7-8 deaths, they have 100 deaths in a day in Maharashtra. So state government is also very stressed up with the resources. So this is not the right time to press the state government. I am sure these funds will come, but it was a bad year for the state government also. बस बैठो अभी जब जाग क्यों रहे हो? बेचारा आणखी नाही बेचारा काहीतरी. You are thinking I am in a great hurry. हाँ पूछो. हाँ अच्छा नहीं हो रही है क्या? आप जरा बात करो, मुझे मालूम नहीं है, बताएंगे.
कौन बोला? महानगर पालिका की जो सुरक्षा यंत्रणा है उसमें कुछ तादाद में पद रिक्त है, उसमें से 50% पद भरने का हमने प्रस्ताव बनाया है। उसकी प्रक्रिया भी आने वाले समय में शुरू होगी। उसमें सिक्योरिटी गार्ड है, असिस्टेंट सिक्योरिटी ऑफिसर है, और जहाँ जहाँ भी डायरेक्ट रिक्रूटमेंट है या प्रमोशन की पोस्ट है वो भी हाथ में लिया जाएगा। कितना आपने बताया कमी काफी है, कमी काफी गार्ड काफी कम है, ये बहुत जो भी कमी है मतलब जो भी आप 148 गार्ड करें जो कि 1000 गार्ड ऐसा नहीं। अभी हमने बजट स्पीच में आप पढ़िए, वहाँ हमने लिखा है कि अभी हम ज़्यादा स्ट्रेस देंगे सीसीटीवी कैमरा पे। मतलब शहर को जाल बिछाना चाहिए सीसीटीवी कैमरा का, ताकि सिक्योरिटी गार्ड की जरूरत ना पड़े। नहीं, आप फॉरेन कंट्री में देखिए, वहाँ इतने कम लोगों के होते हुए भी इतनी सिक्योरिटी कैसे है, वो कैमरों से है। Yeah, because unfortunately we could not, the project could not take off for various reasons, and naturally it has got delayed despite our best intentions to do so. STP, na? Because since 2011 we have been struggling to start this work, but unfortunately they couldn't start till now. Pardon? Because this year we are the matter. Yeah. So we are very determined that in 2022 these work orders have to go, come what may. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे